हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण म्हैसूर मसाला डोसा करणार आहोत। त्यासाठी जी चटणी लागते ती चटणी आधी बनवायची आहे। तर तेल टाकलेलं आहे 1 चमचा, त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे, लसूण टाकायचं आहे, कढीपत्ता टाकून घेणार आहोत। तर डोशाचं जे बॅटर आहे ते मी अगोदरच तयार करून ठेवलेलं आहे। जसं आपण 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी 2 चमचे हरभऱ्याची डाळ टाकायची असते डोशाच्या ह्याला। तर तसं मिश्रण मी व्यवस्थित बनवून ठेवलेलं आहे। चटणीमध्ये आता हरभऱ्याची आणि उडदाची डाळ टाकलेली आहे आपण। हे दोन्ही डाळी परतून घ्यायच्यात। त्यानंतर थोडीशी फुटाण्याची डाळ जी आहे ती टाकून घेणार आहोत, त्यामुळे एकजीव होईल चटणी। आणि हे परतल्यानंतर थोडंसं लाल मिरच्या आहेत, बेडगी मिरची जी आहे ती टाकून घ्यायची आहे। ती नसेल तर तुम्ही कश्मीरी लाल तिखट टाकलं तरी चालेल। तर हे मिश्रण मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं चिंच टाकली आंबटपणासाठी आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया। बारीक झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊया, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यायची आहे। तर अशी खूप सुंदर कलर आलेला आहे। चटणी आपली तयार आहे। आता डोसा करून घेऊया। नेहमीसारखीच आपली बटाट्याची भाजी पण तयार आहे। आता डोशामध्ये आपण व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे डोसा। आणि अशाच वेगवेगळ्या छान रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा मला। तर त्यावर बटर टाकून घेतलेलं आहे। बटरमुळे खूप छान टेस्ट येते डोशाला। नंतर आपण जी चटणी बनवली आहे ती सगळ्या डोश्यावर लावून घ्यायची आहे। सगळ्या डाळी असल्यामुळे आणि खूप टेस्टी चटणी आपली झालेली आहे। नंतर बटाट्याची भाजी टाकून थोडंसं चीज खिसून घ्यायचं आहे वर। चीज आणि बटरमुळे मुलांना टेस्ट खूप आवडेल ह्या डोशाची। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर असा हा म्हैसूर मसाला डोसा आपला तयार झालेला आहे। चटणी आणि सांबारसोबत आता आपण हा सर्व करणार आहोत। आतून पहा खूप सुंदर झालेला आहे।